नमस्कार सगळ्यांना. दुपारची जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आज आपण बघणार आहोत नीर डोसा आणि त्याच्यासोबत बनणारी रेड चटणी म्हणजे टोमॅटो चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा उडीद डाळ, आलं लसूण, 2 कांदे, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता आणि 4 टोमॅटो. त्याच्यानंतर एका छोट्या पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्या. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पहिला हरभरा डाळ आणि उडीद डाळ घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कांदा, आलं लसूण, हिरवी मिरची आणि रेड मिरची मी कलर येण्यासाठी घातलेली आहे. ऑप्शनल आहे, जर तुम्ही नाही घातलं तरी काही हरकत नाही आहे. कांदा छान भाजून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे, टोमॅटो आणि कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर टोमॅटो आपल्याला लास्टला घालायचं आहे. कांदा जरा भाजायला वेळ लागतो आहे, टोमॅटो लगेच छान भाजतो, त्याच्यामुळे मी लास्टला टोमॅटो घातलेला आहे. चवीपुरता मीठ, थोडीशी रेड चिली पावडर. टोमॅटो छान गळेस्तोपर्यंत भाजून घ्या. 10 ते 15 मिनिटं लागतात छान टोमॅटो गळेस्तोपर्यंत. त्याच्यानंतर थंड करायला ठेवा आणि मिक्सरला छान बारीक वाटून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी तडका दिलेला आहे: मोहरी, कढीपत्ता आणि हिंग. चटणी तर आपली रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर नीर डोसा बनवायचा आहे आपल्याला. तुम्ही याच्यासाठी तांदूळसुद्धा भिजत घालू शकता नीर डोसा बनवण्यासाठी, किंवा धुतलेल्या तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता. मी आज धुतलेल्या तांदळाचं पीठ माझ्याकडे होतं म्हणून तेच वापरलेलं आहे. कन्सिस्टन्सी खूप पातळ पण ठेवायची नाही आणि खूप जाड पण ठेवायची नाही. मी ज्या प्रकारे दाखवले त्याचप्रमाणे आपल्याला ठेवायचे आहे. याच्यामध्ये मी थोडंसं चवीपुरता मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर तवा छान गरम करून घ्या. तेल लावून घ्या थोडंसं. आणि छान असं जे आपण पीठ काढून ठेवलं ते आपल्याला गरम तव्यावरती घालायचं आहे. असं छान व्यवस्थित आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे. खूप सोपी आहे रेसिपी आणि खूप टेस्टी पण लागते. याच प्रकारे मी सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत. थोडंसं तेल सोडलेलं आहे. तुम्ही रेसिपी ही नक्कीच ट्राय करा. छान परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर जी आपण चटणी बनवलेली आहे त्याच्यासोबत आणि पिवळी बटाट्याची भाजीसोबत मी सर्व केलेलं आहे. रेसिपी आवडल्यास मला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.